नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांचा आपल्या भारतीय संस्कृतीवर आणि भारतीय मानसिकतेवर खूप मोठा प्रभाव आहे. आणि हे दोन ग्रंथ हे महान ग्रंथ तर आहेतच, पण आपले सर्व भारतीयांचे आवडते लाडके ग्रंथ आहेत. कारण त्यामध्ये संपूर्ण जीवनविषयक तत्त्वज्ञान किंबहुना जीवनाचा सार त्यात सांगितलेला आहे. जीवन कसं जगावं हेही त्यातून कळतं आणि जीवन कसं जगू नये हेही त्यातून कळतं. महान आदर्श त्यातून मिळतातच आपल्याला, परंतु काही त्यातली व्यक्तिमत्व अशी आहेत की असं असू नये, मनुष्याने असं बिलकुल जीवन जगू नये, असू नये, असं पण त्यातून आपल्याला भावार्थ घेता येतो. म्हणजे दोन्ही ग्रंथ जे आहेत त्या दोन्ही ग्रंथांमधून खूप काही घेण्यासारखं आहे. आता जर महाभारत हा जर आपण ग्रंथ विचार केला, महाभारताचा विचार केला, तर आता ह्यामध्ये खूप काही ऐकीव काल्पनिक गोष्टी आता शिरल्या आहेत. मुळामध्ये महाभारत हा ग्रंथ आता 1,00,000चा आहे, 1,00,000 श्लोकांचा आहे असं आपण म्हणतो. जेव्हा महाभारत म्हणजे महाभारताचं मूळ नाव जे आहे ते जय ग्रंथ आहे. मग ते व्यासाने लिहिला, महर्षी व्यास होते. महर्षी व्यासाने या महाभारताची निर्मिती केली, लेखन केलं. परंतु व्यास हे एका व्यक्तीचं नाव नसून व्यास हे एका पीठाचं नाव आहे. जसं इंद्र हे एक पीठ, तसं व्यास हे एक पीठ आणि त्याच्यावर त्या पीठावर जे पीठासीन अधिकारी आपण म्हणतो, तर त्या काळात त्याचं नेतृत्व त्या ऋषीमुनींनी केलेलं आहे, विद्वान ज्ञानी पुरुषांनी केलेलं आहे, ज्ञानी व्यक्तिमत्वांनी केलेलं आहे. त्यातले एक कृष्णद्वैपायन होते, तर त्यांनी हे महाभारताचं लिखाण त्या काळात केलेलं आहे. मी सुरुवातीला जेव्हा महाभारत लिहिला गेला, महाभारत ग्रंथ लिहिला गेला, तेव्हा त्यामध्ये फक्त 8,500 श्लोक होते. 8,500 श्लोक होते. 8,500 ते 8,700 एवढे श्लोक होते. त्यानंतर तेव्हा त्याचं नाव होतं जय. त्यानंतर राजा परीक्षिताचा नातू म्हणजे पांडवांचा म्हणजेच अर्जुनाचा पणतू जनमेजय राजा, त्याच्या काळात महर्षी व्यासांचा म्हणजे कृष्णद्वैपायन होते ज्यांनी महाभारत मूळ ग्रंथ लिहिला, त्यांचा शिष्य वैशंपायन ह्यांनी ते लिखाण केलं आणि त्यात अधिक भर घातली त्याच्यामध्ये. आणि म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षांनंतरच, म्हणजे महाभारत मूळ ग्रंथ लिहिला जय, त्याच्यानंतर जवळजवळ 50-60 वर्षानंतरचा हा कालखंड आहे. तर तेव्हा तो जो ग्रंथ त्या ग्रंथात भर घातली गेली लिखाणामध्ये आणि एकूण श्लोक झाले 25,000. आणि त्यानंतर पुन्हा जवळजवळ त्यानंतर 100-125 वर्षांनी एका राजाकडे मोठा एक होमाचा यज्ञाचा कार्यक्रम होता. आणि असे वेगवेगळ्या राज्यामधून विभागामधून तिथे राजे महाराजे आणखीन असे मोठमोठे विद्वान मंडळी एकत्र जमली होती तिथे. मग तिथे ज्या राजाकडे हे सगळं भरलेलं होतं, कार्यक्रम होता, त्या राजाचा जो भाट होता तो असं म्हणाला की आपल्या सर्वांना माहिती आहे का, त्या कार्यक्रम मोठा जो होता त्याच्यामुळे कार्यक्रम कुठे असतो तिथे सगळेजण एकत्र जमतात, तिथे मग चर्चा होत असते. कार्यक्रम एकीकडे होत असतो आणि एकीकडे चर्चा होत असते. तेव्हा त्या चर्चेमध्ये असा एक विषय आला की तो भाट असं राजाचा म्हणाला, याच्याकडे कार्यक्रम होता, तो भाट असं म्हणाला की ह्या आपल्या जवळच एक 100-125 वर्ष युद्ध झालं, मोठं युद्ध झालेलं, त्याविषयी कोणाला काही माहिती आहे का? तेव्हा काही जण म्हणाले हो आम्हाला माहिती आहे, बरेच जण म्हटले आम्हाला काही माहिती नाही. मग हा जो भाट होता राजाचा, त्याने हा जो यज्ञ, हा जो मूळ ग्रंथ जो आहे जय,
आणि नंतरचा ग्रंथ लिहिला गेला त्याचं नाव झालं भारत. म्हणजे ह्यांनी वैशंपायनी जो ग्रंथ लिहिला त्याच्या 25,000 श्लोकांची भर घातली, त्याचं नाव ठेवण्यात आलं भारत. मग त्या जय ग्रंथ आणि त्यात भर घातल्या म्हणून झाला भारत ग्रंथ. ह्याविषयी आणि युद्धाविषयी त्यांनी त्या राजाच्या भाटाने माहिती दिली सगळ्यांना. आणि मग तिथं असं झालं की ह्या कथेचा असा विस्तार झाला की वेगवेगळे ठिकाणून जे राजे आले होते किंबहुना वेगवेगळ्या ठिकाणून जे विद्वान मंडळी आली होती, अनेक ह्याचे तज्ज्ञ आले होते, त्यांनी एकेकाने आपापल्या राजाची माहिती त्या सांगायला सुरुवात केली, कथा सांगायला सुरुवात केल्या. त्या पूर्वीच्या पण काही जुन्या कथा सांगायला सुरुवात केली, सध्या त्या काळातल्या कथा सांगायला सुरुवात केली. वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या अशा कथा, त्यांना घडून गेलेल्या काही काल्पनिक गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी त्या नवीन ग्रंथामध्ये घातल्या गेल्या, लिहिल्या गेल्या. आणि मग तो ग्रंथ म्हणजे देशभरातून शेकडो किलोमीटर दूरून आलेले ते राजे होते, तज्ज्ञ होते, विद्वान मंडळी होती, त्या कार्यक्रमाला आलेले थोडक्यात अभ्यास करणे पाहुणे मंडळी होती, त्या सगळ्यांनी सांगितलेली माहिती, सांगितलेल्या कथा, त्या त्या राज्यातल्या त्या त्या विभागातल्या राजांच्या कथा, अशा सगळ्या कथा त्या ह्या महाभारत म्हणजे ग्रंथामध्ये घातल्या गेल्या. आणि त्या झाल्या, ते झाले सगळे श्लोक मिळून 1,00,000. 1,00,000 झाले. म्हणजे मूळ ग्रंथ 8,500चा, त्यात वैशंपायन जनमेजय राजाच्या काळात भर घातली, झालं 25,000. त्याचं नाव भारत झालं, जयचं भारत झालं. आणि आता एवढा मोठा ग्रंथ झाला 1,00,000 श्लोकांचा, म्हणून त्याचं नाव झालं महाभारत. भारत नव्हे तर महाभारत. आणि मग त्याचे श्लोक झाले 1,00,000 श्लोक. म्हणून आताचा जो आहे महाभारत ग्रंथ तो 1,00,000 श्लोकांचा आहे. ते तथ्य काय त्याच्यामध्ये मानायचं आपण, मूळ जे 8,500 श्लोक आहेत तेच खरं तथ्य आहे. त्यातही काही अतिशयोक्ती विस्तारा असणारच आहे, काल्पनिकता असणारच आहे. लिखाण करताना ते साधारणपणे केलंच जातं. पण तरीही प्रमाण मानायचं असेल तर तो मूळ जो ग्रंथ आहे आपण म्हणतो महर्षी व्यासाने लिहिलेला, हरकत नाही. व्यासपीठाच्या एका त्यांनी पीठासीन जे होते त्यांनीच तो म्हणजे कृष्णद्वैपायन ह्यांनीच तो लिहिलेला ग्रंथ, महर्षींनी लिहिलेला ग्रंथ तो. मग तोच खरा प्रमाणभूत आपण मानला पाहिजे. तर त्या ग्रंथामध्ये आपण ज्या विविध व्यक्तिमत्वांची माहिती दिलेली आहे ती आपण प्रमाण मानली पाहिजे. नंतर 8,500 नंतर जे आले ते सगळं ऐकोऐकीचं सगळं काल्पनिक आहे. म्हणजे 92 जवळजवळ 91,500 त्यातले श्लोक आहेत ते सगळे त्या श्लोकांना आधार काही नाही, निराधार आहेत, काल्पनिक आहेत. आणि 8,500 जे आहेत तेच आपलं तथ्य मानलं पाहिजे. त्यातूनच आपण मूळ आपल्या अभ्यासाला त्यातूनच आधार मिळेल, आधारभूत अभ्यासाला मानलं पाहिजे. आता त्यामध्ये अनेक पात्र आहेत, चर्चा केली तर खूप वेळ जाईल. त्यामुळे कर्णावर त्यांनी लिहिलेलं आहे. तर कर्णावर जे सगळं चांगलं आलेलं आहे त्याच्यामध्ये कर्णामध्ये मूळ सांगतो की कर्ण हा आपल्याला दाखवण्यात आलेला कर्ण आणि मूळ म्हणजे महर्षी व्यासांनी कृष्णद्वैपायन लिहिलेला 8,500 कर्ण, 8,500 नावाचा ग्रंथ लिहिला श्लोकांचा, त्यातला कर्ण हा वेगळा आहे. आपल्याला मराठीमध्ये कादंबरी आली शिवाजी सावंतांची मृत्युंजय, त्यामुळे कर्णाला आपण दैवताचं रूप देऊन टाकलं. कर्ण हा खूप म्हणजे पुण्यवान होता, शूर होता, असं सगळं. शूर तो होताच, योद्धा होतात, पण त्याला आम्ही कर्णाचं नाव काढल्यावर आपण सगळ्यांना तुच्छ मानतो. आणि कर्ण हाच दानवीर, दानशूर, किंबहुना तो महान योद्धा, त्याच्यावर अन्याय झाला, किंबहुना अनेक गोष्टी आपण जोडून टाकतो. मूळ 8,500 आहे का तर त्या एक पुस्तक आलं आणि त्याच्या आवृत्त्या देशामध्ये पण बाकीच्या भाषेत पण निघाल्या. आणि पुस्तक लिहिताना काय असतं, कादंबरी लिहिताना काय असतं, त्याला आधार कशाचाही नसतो. कादंबरीमध्ये 99% दुर्दैवाने म्हणतो आपण, दुर्दैवाने असं नको असो, पण तरीही 90-95% ते काल्पनिक असतं. त्यामुळे आणि त्या माणसाला, त्या लेखकाला आपल्या पात्राला न्याय द्यायचा असतो आणि त्याला एकूणच लोकांच्या मनावर हे बिंबवायचं असतं की मी लिहिलेलं पात्र आहे तेच खरं आहे. त्यामुळे कादंबरी जीव ओतून कादंबरीकार ती कादंबरी लिहित असतो. व त्यामुळे त्या उपमा, विशेषण, अनेक प्रकारची त्यामध्ये विशेषण त्याला लावली जातात. आणि ना या समहा त्याची तुलना, त्यातला जो नायक आहे त्या कादंबरीकारांनी ठरवलेला नायक, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असं लिखाण तो करत असतो.
मग हे काल्पनिक गोष्टी, खोटं, सगळं अतिशयोक्ती हीच आपल्या मनावर बिंबते आणि आपण मूळ पात्राच्या पाठीमागची खरं आपण पात्र हरवून बसतो आणि हे काल्पनिक पात्र आपल्या मनावर कायमस्वरूपी बिंबलं जातं आणि तेच आपण खरं मानतो. कर्णाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 8,500 जो श्लोक आहे पहिले, त्याच्यामध्ये कर्णाचं वर्णन हे खरं तर दुर्योधन आणि दुःशासनानंतर कपटी कारस्थानी म्हणून आलेलं आहे. म्हणजे दुष्ट पात्र, ह्याच्यामध्ये दुष्टतामध्ये जो शकुनी आहे ते शकुनीच्या आधी कर्णाचं नाव ह्यांनी महर्षी व्यासांनी घेतलेलं आहे 8,500च्या ग्रंथाच्या ह्याच्यामध्ये, जय नावाच्या ग्रंथामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की कर्णाचे जे अन्याय वगैरे जो झाला असं आपण जो म्हणतो तर मुळामध्ये त्याला कुंतीपासून जन्म झाला हे खरं आहे. पण सूर्य म्हणजे काय? सूर्य जमिनीवर येईल का? 13 लक्ष पृथ्वी एकत्र येतात तेव्हा एक सूर्य बनतो. मग सूर्य कसा येईल? तर थोडक्यात काय, तर सूर्यासारखी तेजस्वी व्यक्तीपासून, तेजस्वी पुरुषापासून कुंतीला हा पुत्र झाला, असा त्याचा आपण अर्थ घेतला पाहिजे. आता कवच कुंडल म्हणजे काय? अशी कवच कुंडल गोष्टी असतात शरीराला जोडलेल्या असतील का? तर नाही आहे. तर कुंतीला जेव्हा हे अपत्य झालं, म्हणजे विवाहापूर्वीचं अपत्य, मग तिथं काय करायचं असा प्रश्न, कुमारी माता ती काय करायचं असा प्रश्न असणार. तर त्यावेळेला तिने जेव्हा त्याला नदीमध्ये सोडली किंवा अशी सोडली तिला ते पर्याय नव्हता, पर्याय नसणार आहे, कारण समाजामधून याचे काही समजा दुष्ण लागणार आहे, अशा प्रकारचं त्यावेळेला असणार आहे. तर त्याच वेळेला तिने हा कुणी सामान्य कुणाचा मुलगा नाही आहे, तर हा एका राजकन्येचा, चांगल्या घरातला कुलीन आणि राजपुत्रच आहे, म्हणून तिने त्याला कवच कुंडल, म्हणजे कवच म्हणजे आपण आता भाषेत जॅकेट म्हणू, चांगलं कोट म्हणू, उंची, आणि कुंडल म्हणजे कानात मोठी कुंडलं तिने घातलेली आहेत. तर ती कवच कुंडलं अंगापासून काढली वगैरे, हे सगळं ऐकी म्हणजे काल्पनिक कथा रचल्या गेल्या. आणि त्यानंतर मग तो ह्याच्यामधून सापडतो आणि मग जे द्रोणाचार्यांचं म्हटलेलं आहे की द्रोणाचार्य त्याला विद्या दिली नाही, तर असं काही द्रोणाचार्य त्याला एवढंच म्हटले कर्णाला की तुझं हे ज्ञान घेण्याची अर्जुन आणि दोघांची तुलना होणार नाही, की अर्जुन खरंच बुद्धिमान होता. आणि मग परशुरामांकडे कर्ण गेला, आधी द्रोणाचार्यांकडे होता, मग द्रोणाचार्यांकडे परशुरामांकडे तो गेला. पण तू 8,500 श्लोकांचा जय ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्ण आणि अर्जुन ज्या वेळेला युद्ध झालेलं आहे त्या वेळेला अर्जुन हा जिंकलेला आहे. कर्ण अर्जुनापुढं कधीही युद्धात विजय मिळवलेला नाही. 8,500 श्लोकांच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्ण आणि अर्जुन जेव्हा समोर आलेले आहेत तेव्हा कधीही कर्ण हा विजयी झालेला नाही. शेवटचं जे युद्ध झालं ते सगळं अतिशयोक्तीपूर्ण आहे, कल्पना विस्तार आहे. हे चाक रुतणं, फसणं, सगळ्याचं हे झालं, त्याला विस्मरण, ते सगळं काल्पनिकता सगळी ते आहे. त्यामध्ये म्हणून कर्णाचं आपण ते आता जे म्हणतो ते सगळं आहे, तो आपल्या मनावर कादंबरीकारांनी जो बनवलेला कर्ण, म्हणजे काल्पनिकता सगळी कादंबरीकारांनी तयार केलेली प्रतिमा, तो कर्ण आपल्या मनावर आहे, मनावर बिंबलेला आहे. त्यामुळे मूळ आपण जे पात्र आहे ते हरवून बसतो. तो शूर तर असणारच, शूर होता हे नक्की, कर्ण शूर होता हे नक्की, काहीतरी चांगले गुण असणार हे नक्की. पण मूळ महाभारतामध्ये जे आहे सांगितलेलं आहे ते मात्र कर्णाविषयी चांगले लिहिलेले नाही. ते मात्र असंच आहे की म्हणजे की दुर्योधन दुःशासन नंतर कपटी कोण असेल, कारस्थानी कोण असेल, तर कर्ण होता, असं मूळ महाभारत जय ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी शकुनीपेक्षाही, म्हणजे शकुनीचं नाव नंतर घेतलेलं आहे कारस्थानामध्ये, कपटीमध्ये, हे विशेष आहे. आणि युद्धाची माहिती त्यांनी त्या महाभारत ग्रंथामध्ये, जय ग्रंथामध्ये मूळ अशीच दिलेली आहे. त्यामुळे काल्पनिक गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो, त्यामुळे मूळ अभ्यास बाजूला राहतो, मूळ संशोधन बाजूला राहतो, मूळ पात्र बाजूला राहतो, आणि आपण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवल्याने आपला अभ्यास करणं हे बाजूला राहतं. त्यामुळे मूळ महाभारत जर आपण म्हटलं तर 8,500 श्लोकांचा आहे. त्यानंतर सगळा हा म्हणजे 91,500 श्लोक हा कल्पना विस्तार आहे. त्यामुळे ते काल्पनिकता आहे, अतिशयोक्ती आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या विभागातल्या भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे राजे
किंवा आणखीनही तिथले मोठ्या व्यक्ती संस्थानिक किंवा त्या काळचे कोण असतील ती मोठी माणसं मोठ्या व्यक्ती, तर त्यांचं जे काय घडून गेलेलं आहे ते त्या कथातच घातलेले आहेत. त्याही कथा काल्पनिकच आहेत. त्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवायचा, कोणत्या गोष्टी विश्वास ठेवायचा, आपण विश्वासा मूळ अभ्यासावरच ठेवला पाहिजे. नाही तर आपण कायम ह्या काल्पनिक गोष्टी आणि ज्या अतिशयोक्ती आहेत ह्याच्यावर विश्वास ठेवू आणि मूळ अभ्यास ही गोष्ट अभ्यास नावाची गोष्ट आहे, संशोधन नावाची गोष्ट आहे, चिकित्सा नावाची गोष्ट आहे, ती बाजूला राहील. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.